पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री फडणवीसांची लाडक्या बहिणींना भेट आहे। धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टला महाराष्ट्रात अंमलात येईल। राजपत्रात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली। आताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी लाडक्या बहिणींसाठी आता एक भेट दिलेली आहे। धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टला महाराष्ट्रात अंमलात येईल अशा अधिसूचना राजपत्रात प्रकाशित केलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय आताच्या घडीची महत्त्वाची बातमी आहे। खरं धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टला महाराष्ट्रात अंमलात येईल अशी राजपत्रात अधिसूचना प्रकाशित केल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। निश्चितच एकंदरीत लव जिहादचा आरोप करत भाजप शिवसेनेसहित अनेक नेत्यांनी बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याचा आरोप केलेला होता आणि या बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला ताप लावण्यासाठी हा धर्मस्वतंत्र कायदा अंमलात येणार होता आणि त्याची अंमलबजावणीसाठी आता राजपत्र जारी झालेलं आहे आणि रक्षाबंधनापासून या कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिळालेली आहे। त्या कायद्याचा परिणाम जर पाहायला गेलं तर आता बळजबरीने धर्मांतर केलं तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच अजामीनपात्र गुन्हा आहे तो संबंधित आरोपीवरती दाखल केला जाईल। इतकंच नाही तर स्वेच्छेने जरी धर्मांतर करायचं असेल तरी 60 दिवस आधी म्हणजे 2 महिने आधी त्याचा अर्ज आहे तो सक्षम प्राधिकरणाकडे करावा लागणार आहे तेजल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अनेक आरोप होत होते की कुठेतरी एका विशिष्ट धर्माची लोकसंख्या वाढवण्यासाठी हे आंतरधर्मीय विवाह केले जात आहेत। त्यामुळे यापुढे आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर आई जी असेल ज्या बाळाची त्या बाळाला त्या आईचा जो धर्म आहे पूर्वीचा तोच लागू होणार आहे। त्यामुळे कुठेतरी धर्मांतर करून लोकसंख्या वाढवण्याच्या प्रक्रियेला देखील या कायद्यामुळे चाप लागण्याची शक्यता आहे तेजल। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।